नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटची क्रीडा कोर्टामध्ये धाव. अपात्र ठरवल्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपील. विनेश चॅम्पियन आहे, भारताची गौरव आणि भारतीयांसाठी प्रेरणा आहे. तुझ्या अपात्रतेचं दुःख आहे, अधिक मजबूत होऊन ये. संपूर्ण देश तुझ्यासोबत. पंतप्रधान मोदींचं ट्विट. विनेशला रौप्य पदक द्या. UWWच्या नियमांमध्ये तत्काळ बदल करावा. अमेरिकन कुस्तीपटू जॉर्डनची मागणी. विनेश फोगाट अपात्र ठरल्यानं अनेकांच्या आशा भंगल्या, मात्र ती पुन्हा विजेती म्हणून परतेल ही खात्री. आमच्या शुभेच्छा आणि पाठिंबा विनेश सोबत कायम असेल. अमित शहा यांचं ट्विट करत प्रतिक्रिया. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला अपात्र घोषित केल्यानंतर लोकसभेमध्ये विरोधकांचा गोंधळ. सरकारनं उत्तर देण्याची राहुल गांधींसह विरोधकांची मागणी. संसदेमध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या राज्यसभा खासदारांनी केला निषेध व्यक्त. विश्वविजेत्यांना हरून फायनलमध्ये पोहोचलेल्या विनेश फोगाटला तांत्रिक कारणामुळे अपात्र घोषित करणं दुर्दैवी. भारतीय ऑलिम्पिक संघ विनेशला न्याय मिळवून द्यायला प्रयत्न करेल ही आशा. राहुल गांधींची विनेश फोगाटच्या अपात्रतेवर प्रतिक्रिया. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अविनाश साबळेला अपयश. 3000 मीटर स्टिपल चेस प्रकारामध्ये 11व्या स्थानी मानावं लागलं समाधान. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मीराबाई चानूचं पदक हुकलं. वेट लिफ्टिंग प्रकारामध्ये 4थ्या क्रमांकावर मानावं लागलं समाधान. नवी दिल्लीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरनं घेतली सोनिया गांधींची भेट. देशाची मान उंचावल्याबद्दल सोनिया गांधींनी केलं कौतुक. हजारो बांगलादेश नागरिकांकडून भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न. बीएसएफच्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. जलपाईगुडी जिल्ह्यातील सातपुरा सीमेवरची घटना. अर्थतज्ञ मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख असणार. तिन्ही सैन्यदल प्रमुख आणि विद्यार्थी नेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय. काँग्रेसकडून विधानसभेमध्ये सर्वाधिक जागांवर दावा असणार. दुसऱ्या स्थानी ठाकरे गट तर तिसऱ्या स्थानी शरद पवार गट. सूत्रांची माहिती. ज्यांनी आदित्यवर आरोप केले, ज्यांनी पक्ष चिन्ह चोरला, त्यांच्यासोबत पुन्हा जाणार नाही. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चांमध्ये उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती. चरित्रग्रंथ प्रकाशित झाल्यावर व्यक्तीचं योगदान संपलं असा समज. हा क्लायमॅक्स आणि इंटरव्हल नाही, फक्त ट्रेलर. पिक्चर अजून बाकी. चरित्रग्रंथाच्या प्रकाशनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चरित्रग्रंथाचं राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन. योद्धा कर्मयोगी एकनाथ शिंदे असं चरित्रग्रंथांचं नाव. मुख्य पृष्ठावर बाळासाहेब आणि दिघांचा फोटो हवा होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळेला अजित पवारांची प्रतिक्रिया, तर पुस्तकाच्या आतमध्ये दोघांचाही फोटो. शिंदेंचं उत्तर. पुढील आवृत्तीमध्ये अजित पवारांना सहयोगी संपादक म्हणून घ्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला. दादा फाईलवर असं काही लिहितात की परत त्यांच्याकडेच यावं. अजित पवारांवर फडणवीसांची तुफान फटकेबाजी. माझा आणि दादांचा रेकॉर्ड कुणीच तोडू शकत नाही. 72 तासांच्या सरकारचा आमचा रेकॉर्ड. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मुंबई सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अचानक फिट आल्यानं कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू. उपचारासाठी डॉक्टर नसल्यानं मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. सेंट जॉर्ज रुग्णालयामधल्या घटनेमध्ये 2 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई. सीसीटीव्ही तपासून कठोर कारवाईचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश. आज दुपारी 12 वाजता विधिमंडळामध्ये घेणार बैठक. सोलापुरात मनोज जरांगेंची शांतता रॅली पार पडली. रॅलीला मोठ्या संख्येनं मराठा बांधवांची उपस्थिती. कोकणामधला एक जण सारखा भिताडाकडे बघतो. तू कोण 96 कुळी मराठा आरक्षणाला विरोध करणारा. जरांगेंचा नारायण राणेंवरून सवाल. भुजबळांना विधानसभेसाठी जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्या नेत्याला निवडणुकीमध्ये पाडायचं. मनोज जरांगेंचा इशारा. काही लोक सत्तेसाठी पावसामध्ये भिजतात, आपण जातीसाठी पावसामध्ये भिजू. जरांगेंचा शरद पवारांवर निशाणा. राज ठाकरे लपवाछपवीच्या पुढचे. आंदोलकांपासून पळवाट करण्यासाठी ते फोन करतो, भेटतो असं म्हणाले. मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा. देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा मवियानं आरक्षणासाठी काय केलं ते बघावं. आरक्षणासाठी काहीही न करणाऱ्या पवारांच्या नेतृत्वातील उद्धव ठाकरे सरकारला तुम्ही टार्गेट करणार का नाही. गोपीचंद पडळकरांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल. मनोज जरांगेंच्या सगळे सोऱ्याच्या मागणीला माझा विरोध. सगळे सोरे कुठेही डिफाईन होत नाहीत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. कायद्याच्या चौकटीमध्ये बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं. जरांगेंचं समाधान होत नाही. त्यांच्या जास्त अपेक्षा. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य.
जरांगे यांची शांतता रॅली आहे की समाजामध्ये द्वेष पसरवणारी रॅली? देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे हे लोकांना कळलंय. जरांगेंवर प्रवीण दरेकरांचा निशाणा. आरक्षणाबाबत निर्णय संसदेतच होऊ शकतो. बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल तर वेळेमध्ये निर्णय घ्या. आरक्षणावर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मला औरंगजेब फॅन क्लबचा अध्यक्ष म्हणणाऱ्यांनी हिंमत असेल तर बांगलादेशमध्ये जाऊन हिंदूंवरील अत्याचार थांबावा. उद्धव ठाकरेंचं अमित शहांना दिल्लीमधून आव्हान. बांगलादेश संदर्भामध्ये पंतप्रधान मोदी योग्य वेळी निर्णय घेतील. आंतरराष्ट्रीय समन्वय करत विषय सोडवायचे आहेत. उद्धव ठाकरेंनी जरा सबुरीनं घ्यायला हवं. प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत का? महाराष्ट्रामधल्या प्रश्नांवर चर्चेसाठी नाही तर राजकारणासाठी दिल्लीला गेले. मराठा आरक्षण प्रश्नी दिल्लीमध्ये जाऊन भेट का घेतली नाही? आशिष शेलार यांची ठाकरेंवर खोचक टीका. सांगली जिल्ह्यामधल्या विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित. 8 पैकी 3 जागा काँग्रेस लढणार, 3 राष्ट्रवादी काँग्रेस तर 2 जागा शिवसेना लढणार. मिरज आणि खानापूर हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढणार. चंद्रहार पाटील यांची माहिती. सुमार कामगिरी असणाऱ्या आमदारांना भाजपकडून शेवटचं अल्टिमेटम. 2 महिन्यामध्ये कामगिरी सुधारा अन्यथा तिकीट कापलं जाणार. आमदारांना पक्षश्रेष्ठींचा इशारा. चंद्रकांत पाटील माणसं जोडणारा माणूस. कोथरूडमध्ये समर्थकांची बॅनरबाजी. चंद्रकांत पाटील पुन्हा कोथरूडमधूनच निवडणूक लढवण्याचे संकेत. सरकार घाबरून विधानसभा निवडणुका पुढे ढकलतंय. ऑक्टोबरच्या ऐवजी नोव्हेंबरमध्ये निवडणूक घेण्याचा सरकारचा विचार. जयंत पाटलांचा दावा. नांदेडमध्ये मराठा समाजाकडून राज ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी. शासकीय विश्रामगृहातून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर घडला प्रकार. नांदेडमध्ये राज ठाकरेंसमोर घोषणाबाजी करणारे मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. राज ठाकरे नांदेड दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी केला होता विरोध. अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्या समोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. अर्धापूर तालुक्यामधल्या देगावमध्ये 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा. चव्हाणांना घ्यावा लागला काढता पाय. विधानसभेनिमित्त अजित पवारांकडून जनसन्मान यात्रा काढण्यात येणार. 12 जिल्ह्यातील एकूण 39 मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यातली यात्रा. शिरवाळांच्या मतदारसंघातून अजितदादांच्या यात्रेला सुरुवात. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. राज्य सरकार 17 ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रम करणार. लोकसभेमध्ये जाणवली मतांची कडकी म्हणून दिसते बहीण लाडकी. लाडकी बहीण योजनेवरून अंबादास दानवेंची सरकारवर टीका. शिंदे मुख्यमंत्री लाडकी बहीण तर दादा माझी बहीण म्हणतात. सरकार लाडकी खुर्ची लाडका सुपारीबाज नेता योजना आणेल. लाडकी बहीण योजनेवरून रोहित पवारांचा निशाणा. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आनंद बघवत नाही म्हणून पहिल्या दिवसापासून विरोधकांना योजना खटकते. लाडकी बहीण योजनेवरून अदिती तटकरेंचा विरोधकांना टोला. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे पण जमीन वाद प्रकरणामध्ये मोबदला देण्यासाठी पैसे नाहीत का? महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून काल उघडणी. मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरेंकडून मुख्यमंत्री शिंदेंची भेट. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी रमेश केरेंचं शिंदेंना निवेदन. संसदेमध्ये सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी माझं अभिनंदन केलं. विरोधकही माझा विरोध करत नाही असं सगळे म्हणतात. नागपुरातल्या कार्यक्रमात नितीन गडकरींचं विधान. आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचेच नेते नव्हे तर महायुतीचेही नेते. एकमेव पक्षाचा छपरी आमदार महायुतीच्या नेत्यांवर टीका करतो. शिंदेगडाच्या अभिजित अडसूळ यांचा रवी राणांवर हल्लाबोल. पुणे नाशिक महामार्गावरून महायुती आणि मवियामध्ये श्रेयवादाची लढाई. पुणे नाशिक महामार्गाच्या दुतर्फा श्रेयवादाचे बॅनर. नाशिकच्या मालेगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का. माजी आमदार आसिफ शेख यांची शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षाला सोड चिठ्ठी. आसिफ शेख यांच्याकडून अपक्ष लढण्याची घोषणा. हेमंत गोडसेंकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानी झाली चर्चा. नांदेडमधील आसना बायपास परिसरामध्ये अदिती तटकरे यांच्या ताफ्यामधील गाडीला अपघात. अपघातामध्ये कुणालाही दुखापत नाही. फॉर्च्युनर गाडीचं मोठं नुकसान. आमदार बच्चू कडूंच्या दिव्यांग आक्रोश मोर्चाला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आम्ही आंदोलन करणारच. 9 तारखेच्या मोर्चावर बच्चू कडू ठाम. प्रधानमंत्री आवास योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. राज्याची मोदी आवास योजना केंद्रांतर्गत घेण्यात यावी. सुळेंचं ग्रामीण विकास मंत्र्यांना पत्र. कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच. राष्ट्रवादीचे सुधाकर घारे उमेदवारीसाठी ठाम. नवी मुंबईमध्ये भाजपकडून विस्तारित जिल्हा कार्यकारिणी अधिवेशन. अधिवेशनाला आमदार गणेश नाईक, विक्रांत पाटील, संदीप नाईक यांची उपस्थिती. स्वमालकीच्या बसचा ताफा कमी झाल्यानं बेस्टकडून लांब पल्ल्यावरील बसेस बंद. सर्वसामान्य मुंबईकरांच्या अडचणीत वाढ.
राज्यातील 12 उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे गृह विभागाकडून आदेश. उपायुक्त प्रकाश जाधव यांची सहाय्यक पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पदावर बदली. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरणाला राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता. राज्य सरकारला या धोरणातून मिळणार 30,000 कोटींचा महसूल, तर 5 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार. पश्चिम रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून मागील 4 महिन्यामध्ये 57 कोटींचा दंड वसूल. मुंबई उपनगर विभागामधून दंडापोटी वसूल करण्यात आलेल्या 17.39 कोटी रुपयांचा समावेश. म्हाडाकडून मुंबईमध्ये 2,000 घरांसाठी सोडत जाहीर. 9 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात. 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीनं सादर करण्याची अंतिम मुदत. जळगावच्या धरणगावमध्ये हिंदू जनजागृती समितीकडून मूक निदर्शनं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांवरील अतिक्रमण हटवण्याची तसंच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची आंदोलकांची मागणी. चिपळूणमध्ये रस्त्यातील खड्ड्यांमुळे रामपूर, पाथर्डी, ताम्हणमळा एसटी वाहतूक बंद. रस्त्यांसाठी विद्यार्थी, ग्रामस्थांचा बांधकाम अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये घेराव. नाशिकमध्ये भूसंपादन केल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यामुळे शेतकरी आक्रमक. महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये घुसून जोरदार घोषणाबाजी. गोंदिया शहरामध्ये विविध ठिकाणी पाणी साचत असल्यानं काँग्रेसतर्फे आंदोलन. 500 में बिक जाओगे, डूबता हुआ शहर पाओगे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. नागपुरात महादेवांच्या भक्तांसाठी राबवण्यात आला खास उपक्रम. श्रावण महिन्यामध्ये बनवली जाणार 51 लाख मातीची शिवलिंग. शिवलिंग बनवण्यासाठी आणण्यात आली गंगा नदीमधली माती. हिंगोलीमध्ये रस्त्याचं काम सुरू असताना वसमत शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. सुळकूड योजना मार्गी लावा, अन्यथा इचलकरंजी शहरामध्ये कोणत्याही मंत्र्याला फिरू देणार नाही. सुळकूड पाणी योजना कृती समितीचा इशारा. अकोल्यामध्ये बांगलादेशातील हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात निषेध. मंदिर तोडण्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून पुतळ्याचं दहन. धुळ्यामध्ये अनाथ गतिमंद मुलींकडून रक्षाबंधनाच्या निमित्तानं बनवल्या जात आहेत राख्या. गतिमंद मुलींना पायावर उभं करण्यासाठी यमुनाबाई शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाचा प्रयत्न. धुळ्यामधल्या इंदिरा महामंडळ आणि भारतीय अपराधी नियंत्रण परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. यशस्वी शिंदे खून प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे सुनावणी घेण्याची मागणी. धुळ्यामध्ये पांझरा नदीवरील सर्व धरणं भरल्यानं पिंपळनेर ग्रामस्थांमध्ये आनंद. पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीनं पांझरा नदीला साडीचोळीचा आहे. नंदुरबारमध्ये 22,000 कामगार कार्ड लाभार्थ्यांसाठी एक व्हेरिफिकेशन केंद्र. महिला कामगारांना 8 ते 10 रांगेत उभं राहण्याची वेळ. जळगाव जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात. 30 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार. जळगाव तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे कापसाची वाढ खुंटली. कापसावर मावा तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव. भंडाऱ्यामध्ये एसटी बसासमोरील लाईट बंद असतानाही सुसाट प्रवास. प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. अहमदनगरच्या बोलेगावमधील पॅलेस्टाईनला निघालेला तरुण पोलिसांच्या ताब्यात. मित्र आणि कुटुंबियांच्या मदतीनं तरुणाला अहमदनगरमध्ये आणण्यात पोलिसांना यश. पॅलेस्टाईन युद्धाचे व्हिडिओ पाहून तरुण झाला होता प्रभावित. परभणीमध्ये कोठडीमधील आरोपीच्या मृत्यू प्रकरणामध्ये 5 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या उपचारादरम्यान झाला होता संशयास्पद मृत्यू. मीरा भाईंदरमध्ये गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांची विक्री करणाऱ्याला अटक. काशीगाव गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई. नवी मुंबईमध्ये 21 वर्षीय तरुणीची प्रियकराकडून हत्या. प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकरानं ही आत्महत्या केल्याची माहिती. नवी मुंबई पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू. भिवंडीमध्ये गुजरात एटीएसची मोठी कारवाई. 800 कोटींचं लिक्विड एमडी ड्रग्ज जप्त. स्थानिक पोलीस कारवाई संदर्भात अनभिज्ञ. नागपूरच्या काटोल तालुक्यामधल्या मूर्ती गावाच्या सरपंचासह एकाला लाच घेताना अटक. 3 लाखांची लाच घेताना एसीबीची कारवाई.